छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी मिळावं या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं महापालिकेसमोर एक मोठं आंदोलन करण्यात येते। आपण बघू शकता की महापालिकेचे शेकडो पदाधिकारी महापालिकेसमोर एकत्र झालेले आहेत आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। अक्षरशः शेकडो लोक पहिल्यांदाच काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। आतल्या बाजूनं महापालिकेचे पदाधिकारी जे आहेत गार्ड्स आणि सिक्युरिटी गार्ड ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे शहर अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। भाई काय सांगाल, तुम्ही एक मोठं आंदोलन करताय? सगळ्यात अगोदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज महानगरपालिकावर आम्ही हल्लाबोल पाण्यासाठी आंदोलन करत आहे। आमची मागणी आहे नो वॉटर नो टॅक्स, पाणी नाही टॅक्स नाही। मी या आपल्या माध्यमातून शहरवासियाला विनंती करतो की जोपर्यंत आपल्याला नळाला रोज पाणी भेटत नाही आपण कोणीही टॅक्स भरू नये। जर कोणी आपल्याला टॅक्स मागत असेल तर शहर काँग्रेस कमिटीला सांगा, आम्ही तिथे आपल्यासाठी येऊन लढू। पण जोपर्यंत पाणी मिळत नाही शहरवासियांनी टॅक्स भरू नये, कारण या प्रशासनाला या सरकारला जनतेचं काही लेणं देणं नाही आहे। कारण आमचे माता भगिनी आजपर्यंत 28 वर्षापासून या युतीची सरकार आहे। या सरकारने या शहराचा पाणी प्रश्न आतापर्यंत सोडलेला नाहीये, म्हणून आम्ही या प्रशासनाचा या सरकारचा जाहीर निषेध करतो। तर अशा पद्धतीने प्रशासनाचा जाहीर निषेध केला जातो आहे। अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत। काय सांगाल, काय हंडा वगैरे घेऊन आलात तुम्ही? गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर हे पाण्याने त्रस्त झालेलं आहे। या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये राजकारण चालतं। गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीकडनं आम्ही मोठ्या प्रमाणात हंडा आंदोलन या ठिकाणी केलं होतं, मडके फोडले होते आणि महानगरपालिकेच्या आयुक्तालयाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही डिसेंबरपर्यंत पाणी देऊ आणि शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यांना पाणी मिळेल। मात्र आतापर्यंत पाणी मिळत नाही। टँकर या ठिकाणी विकले जातात, या ठिकाणी पाण्याचा व्यवसाय केला जातो, पण साधारणतः जनतेपर्यंत पाणी पोहोचत नाही। 10-10, 12-12 दिवस लोकांना पाणी भेटत नाही। ही संभाजीनगर हे पाण्याने त्रस्त झालेलं आहे। आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिकेचा आज निषेध करतो। काय सांगाल? संभाजीनगरमध्ये ज्या गेल्या वर्षापासून पाणी देऊ असं प्रशासनाने सांगितलं होतं, पण अनेक वर्षाची मागणी हे पूर्ण करीत नाही। पैसे हे करतात प्रशासनमध्ये 200-300 किलोमीटर। आता परवा कमिशनरची मीटिंग झाली, अजून 2 वर्ष पाणी भेटू शकत नाही अशा पद्धतीचं कमिशनरने सांगितलं। निषेध त्या प्रशासनाचा निषेध आहे का त्यांनी? तर अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे। तुम्ही काय सर, पाणी हे मूलभूत हक्क आहे आमचा। आम्ही टॅक्स भरून सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ते 15 दिवस पाणी येत नाही। पूर्ण शहर उपाशी आहे। आम्हाला पाणी अमृतसारखं झालंय, मिळण्याचं सारखं आहे। एक वेळेस आम्हाला सोनं मिळू राहिलं पण पाणी नाही मिळू राहिलं। लहान लेकरला आंघोळीला पाणी नाही, कपडे धुवायला पाणी नाही, एवढी गंभीर समस्या झालेली आहे। आमचं एवढं दुर्दैव आहे की आमच्या शहरामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये जयकवाडीचं धरण असताना सुद्धा आमचं हे शहर उपाशी आहे पाण्याबिना। सर, याच्यामध्ये या शासनाचं प्रशासकाचं अपयश आहे। आम्ही आज काँग्रेसतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो। येणाऱ्या दिवसात जर या शहरवासियाला पाणी नाही दिलं तर आम्ही छत्रपती संभाजीनगरची काँग्रेस कमिटी युसुफभाईच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा जोरदार आंदोलन करू। अशा पद्धतीने जोरदार आंदोलन करू असा इशारा देत आहेत आणि एकंदरीत पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पेटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।